नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका ब्लॉगमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आता हा आमचा 7 दिवसाचा प्रवास आहे आणि आम्ही जात आहोत उत्तराखंड या राज्यामध्ये. तर सर्वप्रथम आपल्या या पहिल्या दिवशी आम्ही प्रवास करीत आहोत केरला एक्सप्रेसद्वारे. ही केरला एक्सप्रेसचा नंबर आहे 12625 आणि ही तिरुवनंतपुरम ते न्यू दिल्ली अशी चालते. तर याचं टोटल डिस्टन्स आहे तिरुवनंतपुरमवरून 3030 किलोमीटर आणि ही ट्रेन 49 तासाचा प्रवास करते आणि काल 12:30 वाजता ही तिथून निघालेली आहे. तर आम्ही बसणार आहोत चंद्रपूर स्टेशनवरून आणि चंद्रपूर ते दिल्ली याचे अंतर 1284 किलोमीटर आहे. तर इथला राईट टाइम आहे 6:40 सायंकाळी. या ट्रेनची चंद्रपूर ते दिल्ली तिकीट आहे स्लीपर 595, AC 3 टायर इकॉनॉमी 1460 रुपये आणि AC 3 टायर 1560 रुपये आणि AC 2 टायर 2225 रुपये. आणि या ट्रेनला जे स्टॉपेज आहे ही चंद्रपूरवरून निघाली की सेवाग्रामला, त्यानंतर नागपूर, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना, राणी लक्ष्मीबाई, झाशी, ग्वालियर, आग्रा, मथुरा, फरीदाबाद, हजरत निजामुद्दीन आणि न्यू दिल्ली असे ह्या ट्रेनचे स्टॉपेज आहे. केरला एक्सप्रेस आता चंद्रपूरच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आलेली आहे व आम्ही जात आहोत आपल्या कोचकडे. तर मित्रांनो, आम्ही ह्या केरला एक्सप्रेसनी दिल्लीपर्यंत जात आहोत व त्यानंतर आमचा प्रवास दुसऱ्या ट्रेननी सामोर होणार आहे. तर आम्ही ॲक्च्युली नैनिताल इथे जात आहोत. तर ही दिल्लीपर्यंत उद्या दिल्लीला 1:30 वाजता पोहोचेल व त्यानंतर रात्री 10 वाजता आमची तिथून दुसरी ट्रेन आहे. उद्या रात्रीला 10 वाजता पोर्ट दिल्ली स्टेशनवरून आम्ही दुसऱ्या ट्रेननी आपला प्रवास सुरू करू. ती आहे रानीखेत एक्सप्रेस 15013. तर ही ट्रेन जाईल काठगोदामपर्यंत. काठगोदाम वरून नैनितालचे अंतर आहे 35 किलोमीटर व बरेचशी साधने तिथून उपलब्ध आहे ज्याने आपण सहज नैनितालला जाऊ शकतो. यामध्ये टॅक्सी आहे, बसेस आहे. तर 1 तासाचा हा प्रवास आहे आणि तिथून आपण नैनितालला जाऊ शकतो. ये रास्ते न्यू दिल्ली को जाने वाली गाड़ी प्लेटफॉर्म नंबर 2 पर आ चुकी है. May I have your attention please? Train number 0183. Passengers are requested to take their respective seats. यात्रीगण कृपया
निजामुद्दीन स्टेशन. वाटत आहे चांगला झाला प्रवास. पोहोचलो आम्ही निजामुद्दीन स्टेशनवर. हो का? आता काही वेळातच न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनवर उतरणार आणि आम्ही तिथून मग एक कॅब केलेली आहे बुक. त्या कॅबने जे काही साईट सीन होईल ते करू आणि रात्री 10ला दिल्ली स्टेशनवरून तुमच्या प्रतिक्रिया? सुरुवात करू. सेम सारख्याच आहे दोघांचे. काही त्रास नाही. नाही नाही काहीच झाला प्रवास एकदम मस्त झाला. छान. झाला. आणि 2 राजे असल्यामुळे आम्हालाही चांगलं वाटलं. आमचाही प्रवास चांगला झाला नाही ताई? आम्ही आता न्यू दिल्ली स्टेशनवर पोहोचलेलो आहोत. तर आता वाजले आहे 4:45. च्या गाडीचा इथे येण्याचा राईट टाईम होता 1:30 वाजताचा, परंतु ही लेट आलेली आहे आणि आता आमच्याकडे थोडा वेळ अवेलेबल आहे, जो की आधी जास्त होता. जर राईट टाईम जर आली असती तर आपल्याला बराचसा वेळ इथं मिळाला असता. तर आता 10 वाजता दुसरी ट्रेन आहे ओल्ड दिल्ली स्टेशनवरून. तर तोपर्यंत आम्ही येथे काही लोकल साईट सीन करण्याचा प्लॅन केलेला आहे. तर आता जास्त काही होऊ शकणार नाही, तर आम्ही अक्षरधाम मंदिरचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघू. तर आता आपण जाऊया अक्षरधाम मंदिर. हे आहे अक्षरधाम मंदिराचे मेन गेट आणि आतमध्येच याची पार्किंग सुद्धा आहे. आणि ह्या मंदिरामध्ये आपण कोणताही मोबाईल कॅमेरा वगैरे अलाऊ नाही आहे. त्यामुळे सगळ्या वस्तू आपल्याला इथे डिपॉझिट करावं लागतात किंवा आपल्या गाडीमध्ये आपण ठेवू शकतो. स्वामीनारायण मंदिरातून दर्शन करून आपण परत निघालो आहे जुन्या दिल्ली स्टेशनसाठी, जिथून आपली 10 वाजता ट्रेन आहे. तर चला आपण जाऊया आता ओल्ड दिल्ली स्टेशन. ओल्ड दिल्ली स्टेशनवर आपण पोहोचलेलो आहोत आणि इथूनच 15:13 रानीखेत एक्सप्रेस जी काठगोदामला जाते ती सुटणार आहे आणि तिचा राईट टाइम आहे 10 वाजताचा. तर आपण जाऊया आता आपल्या प्लॅटफॉर्मवरती, ज्या प्लॅटफॉर्मवरती रानीखेत एक्सप्रेस येईल. तर आपण त्यासाठी हे बॅटरीवर चालणारी कार हायर केलेली आहे, कारण प्लॅटफॉर्म खूप लांब आहे. तर यामध्ये लगेज आणि आपण सर्व जात आहोत प्लॅटफॉर्मवरती.
तर मित्रांनो, ही आहे राणीखेत एक्सप्रेस आणि ही जेसलमेर ते काठगोदाम अशी चालते. टोटल अंतर 1263 किलोमीटर ही चालते. तर आपण आता ओल्ड दिल्ली स्टेशनवरून बसणार आहोत, त्यामुळे आपल्याला जायचं आहे 277 किलोमीटर इथून काठगोदाम आहे. तर हा 7 तासाचा प्रवास आहे आणि याचं फेअर असे आहे, स्लीपरचं 195, 3 टायरचं 505 आणि 2 टायरचं 710 रुपये, AC फर्स्ट क्लासचं 1175 रुपये. आणि स्टॉपेज आहे दिल्लीमध्येच 3 स्टेशन आहे. पहिला आहे दिल्ली, त्याच्यानंतर दिल्ली कांट, दिल्ली सराई रोहिल्ला आणि ओल्ड दिल्ली स्टेशन. त्यानंतर साहिबाबाद, गाझियाबाद, हापूर, मोरादाबाद, रामपूर, बिलासपूर, रुद्रपूर सिटी, लाल कुवा, हल्द्वानी आणि शेवटचं स्टेशन आहे काठगोदाम. 10:07 झालेले आहे आणि आपली ट्रेन ओल्ड दिल्ली स्टेशन वरून सुटलेली आहे. पहाटेचे 4:03 झालेले आहे. आपण आता पोहोचलो लाल कुवा या स्टेशनवर आणि नेक्स्ट स्टॉप आहे आपलं हल्द्वानी आणि हल्द्वानीच्या नंतर शेवटचं स्टेशन आहे काठगोदाम. तर मित्रांनो, आपण काठगोदाम या स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आता वाजलेले आहे पहाटेचे 4:30 आणि पुढील 5 दिवसासाठी आपण एक टॅक्सी पॅकेज बुक केलेला आहे. तर आपली टॅक्सी बाहेर स्टेशनवरती येऊन थांबलेली आहे. आपण जाऊया आता आपल्या टॅक्सीकडे आणि याच टॅक्सीने आता सर्वप्रथम आपण जात आहोत कैची धाम येथे, जिथे नीम करोलीवाले बाबा जे प्रसिद्ध आहे, ॲपलचे संस्थापक तिथे राहिलेले आहे. मार्क झुकरबर्ग फेसबुकवाले हे सुद्धा तिथं जाऊन, विराट कोहली असे बरेचसे भक्त आहे, त्यामुळे खूप प्रसिद्ध झालेले आहे ठिकाण. हे काठगोदाम स्टेशन आहे. फार सुंदर व्ह्यू. आणि आता आपल्या टॅक्सीमधून आपण जाणार आहोत सर्वप्रथम कैची धामला. तर हे सुद्धा याचं अंतर 35 किलोमीटर आहे इथून आणि 1 तास लागेल. आपण रोडवरती कुठे हॉटेलवरती फ्रेश होऊन जाऊया न्यू करोलीवाले बाबा कैची धाम येथे आणि त्यानंतर आपण नैनितालचे जे काही साईट सीन आहे ते करूया. तर मित्रांनो, पुढील प्रवासाचे ब्लॉग असे सिरीजद्वारे येईल, तर आपण संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. बरेच नवीन माहिती आपल्याला पाहायला मिळेल. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.